श्रेयस तुम्हाला विनंती आहे प्लीज मंचावरती या. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांचा लाडका श्रेयस तळपदे ह्याच्यासाठी झाला पाहिजे. मी म्हटलं तसं खूप छान वाटतंय. काय भावना आहेत आत्ता या क्षणी? सध्या तर रडतोय. अ, पण खरं तर शब्दच नाही आहेत माझ्याकडे. अं, तू म्हणाली त्याप्रमाणे जे झालं त्याची उजळणी खरंच नको. पण मला असं वाटतं असं तर कुठल्या वैऱ्याबरोबर पण होऊ नये. पण खूप लोकांचे प्रेम, खूप आशीर्वाद, प्रचंड जप, प्रार्थना आणि अजून काही काही लोकांनी जे जे सगळं माझ्यासाठी केलं. मला वाटतं म्हणजे या जन्मात तरी मी हे ऋण फेडू शकणार नाही लोकांचं. आणि खरं तर हा नवीन जन्म आहे. टेक्निकली या जन्मात तरी व्हायला पाहिजे. पण आय एम रिअली थँकफुल टू एव्हरीवन फॉर कीपिंग मी अलाइव्ह मोस्ट इम्पॉर्टंटली. अँड आय एम व्हेरी हॅपी यू नो ज्यांनी कोणी हे लिहिलं आहे पत्र, त्या सगळ्यांच्या भावना त्याच्यामध्ये ज्या मांडल्या आहेत त्या खरंच अप्रतिम लिहिलं आहे. म्हणजे मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकलो, खाली बसलो होतो तेव्हा. पण व्हेरी नाईसली रिटन. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. आणि मला वाटतं या निमित्ताने जेव्हा मला म्हणजे या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा सांगितलं की आपण फिल्म रिलीज करतोय, आपली ही अनोखी गाठ, तेव्हा मला इतका आनंद झाला. कारण मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी फिल्म रिलीज होण्यापेक्षा मोठं अजून काहीच गिफ्ट असू शकत नाही. सो आय रिअली वॉन्ट टू थँक महेशदा फर्स्ट ऑफ ऑल, झी स्टुडिओज, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, त्यांची सगळी टीम, की ज्यांनी हे ठरवलं की आपण 1 मार्चला फिल्म रिलीज करूया. कारण मला आज खरं तर पहिल्यांदा मी टेक्निकली घरातनं कामासाठी म्हणून असा बाहेर पडलो आहे. मागे एकच दिवस मी तो इंटरव्ह्यू केला, पण त्यानंतर पडलो नव्हतो. सो माझ्या मनात पण थोडीशी धाकधूक होती. पण मला वाटतं आपले सगळे लाडके, ओळखीचे चेहरे बघून मला खरंच खूप मज्जा आली. सो थँक यू वन्स अगेन. मला वाटतं आपण ट्रेलर येस. बघूया कारण मी पण खूप उत्सुक आहे ट्रेलर बघण्यासाठी. थँक सो मच श्रेयस. एकदा जोरदार टाळ्या प्लीज श्रेयस तळपदे यांच्यासाठी. मी तुम्हाला बसण्याची विनंती करते. शुअर. थँक सो आणि मच. मला तू अरे-तुरे केलंस तरी चालेल, कारण माझा आत्ताच पहिला वाढदिवस झाला आहे 27ला. ओके. थँक यू. थँक सो मच. डार्लिंग. थँक यू सो मच. वी लव्ह यू टू. आय लव्ह यू टू. थँक यू. थँक सो मच. सो गुड टू सी यू बैक टू इन थँक यू. एक्शन लाइक यू नो थँक यू. आपकी बारे में जानना चाहेंगे कि 70s के किड्स हो इनफैक्ट लाइक व्हेन यू तो वे यू रिबेलियस लाइक यू नो या फिर कभी ऐसी कोई मेमोरी जहाँ पर आपने कोई जिद की हो ना कोई चीज़ के लिए जो आपको एंड मे बी आपके फादर ने कभी उस चीज़ के लिए मना किया होगा एनीथिंग इफ यू रिमेंबर. नहीं, मैंने बोला ना हमारे सारे चकरा-वकरा, औरा-वौरा सब एक ही इसमें खुल जाते थे। तो ज़िद तो वैसे नहीं होती थी, आई कम फ्रॉम अ वेरी हम्बल मिडिल क्लास फैमिली। तो आपको पता होता है कि आपके घर में क्या है, क्या सिचुएशन है, आप कितनी ज़िद कर सकते हो, क्या माँग सकते हो। आई रिमेंबर वंस जब मैं छोटा था तब एक स्पोर्ट्स शॉप हुआ करता था शिवाजी पार्क में, अभी भी वो है, और बिल्कुल उसको लग के हमारा बस स्टॉप था, जो शिवाजी पार्क से बस अंधेरी आती थी। तो उसके पीछे बिकॉज दैट शॉप यूज टू बी वेरी अट्रैक्टिव, तो हर बार एटलीस्ट अंदर जाते थे, देखते थे क्या क्या चीज़ है। तो वहाँ पे एक गेम था जो ऐसा बॉल बेरिंग का जो रहता है ना, बॉल बेरिंग, वो ऐसे डालते थे और हम एक बैट्समैन ऐसा होता था और उससे वो मारते थे, तो वो 4 6 वगैरह जो भी है वैसा गेम हुआ करता था। एंड मुझे वो बड़ा पसंद था क्रिकेट का गेम, तो एक दो बार मैं जाके देख के आया था। फिर आई रिमेंबर मेरे फादर मुझे वहाँ पिकअप करने आए थे मेरे नानी के घर से, तो मैं उनको लेके गया था कि यहाँ पे चलो ना, वो गेम देखो। एंड वो गेम हमने देखा, मेरे फादर ने देखा, एंड ऑब्वियसली ही डिडंट हैव द मनी दैट टाइम टू बाय दैट गेम इमीडिएटली फॉर मी, बिकॉज ऐसा नहीं होता था कि अच्छा लगा अरे ले लो, तो वो कोशिश कर रहे थे कि हाँ ठीक है देखते हैं और क्या क्या है वगैरह बातें चल रही थी। और इतने में उन्होंने मुझसे कहा था बस आ गई बेटा, बस निकल गई तो फिर वापस लेट हो जाएगा। तो हम लोग गए और वो रह गया, बिकॉज आई लेटर ऑन फिगर दैट प्रॉब्ली ही वाई डेंट ही बाई इट, बट देन आई फिगर दैट ही डेंट हैव द मनी। बट जब घर पे गए तो उन्होंने उसी तरीके का एक कुछ खुद गेम बनाया और मुझे बोला कि हाँ ये देख वैसा ही है,
उसके जैसा बिल्कुल नहीं है लेकिन वैसा ही है, देखो चलेगा। तो उन्होंने वैसा ही एक बैट्समैन बनाया था, कुछ फील्डर्स बनाए थे और बॉल बेयरिंग मुझे दे के फिर हम लोग वो खेला करते थे। सो आई थिंक दीज वर वंडरफुल टाइम्स, जब आई रियलाइज द वैल्यू ऑफ एवरी लिटिल थिंग that I got, that my father or my mother or my family gave me. And I'll never forget that. आज जैसे महेश दा ने कहा कि इट्स वेरी इजी, कुछ चीज़ अच्छी लगती है बच्चों को, हम फटाफट बोलते हैं हाँ ले लो। बट आई थिंक ये जो चीज़ है जो आज तक मुझे याद है, शायद मैंने जो मेरी बच्ची के लिए किया है शायद उसको कल तक याद भी नहीं होगी, बट आई थिंक आई मिस दोज डेज एंड आई मिस माई फादर। Subscribe to Midday India. Get direct notifications on all our videos by clicking on the bell icon.